Okay, so today we can see the topic redox reaction. In redox reaction, there are we can see some basic points like oxidation. What is mean by oxidation? So oxidation means loss of electron. Loss of electron is known as oxidation. Then we can see the reduction. Reduction means gain or accept of electron is known as a reduction. Then next point we can see oxidation number, a numerical charge present on atom is called oxidation state. Then finally, what is meant by redox reaction? So redox reaction is a simultaneous oxidation and reduction reaction takes place. Simultaneous oxidation and reduction reaction takes place is called redox reaction. Then what is meant by oxidizing agent? Oxidizing agent म्हणजे काय? The substance that causes other substance to oxidize and itself reduce is known as a oxidizing agent. Then next, what is meant by reducing agent or reductant? So reducing agent or reductant is a substance which causes other substance reduce and itself oxidize ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे काय? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करेल आणि स्वतःचं रिडक्शन करेल त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो. रिड्युसिंग एजंट ऑर रिडक्टंट म्हणजे असं असेल की जो सबस्टन्स किंवा जो कंपाऊंड दुसऱ्याचं रिडक्शन करेल आणि स्वतःचं ऑक्सिडेशन करेल त्याला आपण रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट असं आपण म्हणतोय. ओके, नेक्स्ट पॉईंट जो बघतोय, हाऊ टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर. हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर. ओके, ऑक्सिडेशन नंबर कसं कॅल्क्युलेट करता येईल? सो देर आर सर्टन रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. द फर्स्ट रूल इज the oxidation number or oxidation state of an element. The oxidation state or oxidation number of an element in free state is 0. In free state is 0, like H2, Cl2, O2. The oxidation state of H2, Cl2 or O2 is 0. So second rule, the oxidation number of monoatomic ion. The oxidation state or oxidation number of monoatomic ion is equal to its charge.
इज इक्वल टू इट्स चार्ज. काही एक्झाम्पल मी देतो आहे. सपोज Na प्लस असा आयन जर असेल, सो Na जो नेट चार्ज आहे तो त्याचा ऑक्सिडेशन स्टेट असेल, म्हणजे Na प्लसचा ऑक्सिडेशन स्टेट असेल +1. किंवा सपोज जर Cl मायनस आहे, सो Cl मायनसचं ऑक्सिडेशन स्टेट असेल -1. किंवा Ca+2 असेल, सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Ca+2 इज +2. जो नेट चार्ज जो असेल दॅट इज ऑक्सिडेशन नंबर. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे, द ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सीजन. द ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सीजन. नॉर्मली द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सीजन इज -2. मोस्ट ऑफ केसेसमध्ये ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2 असेल. बट इन केस ऑफ per oxide, any per oxide like H2O2 or Na2O2 or BaO2, the oxidation state of oxygen is a -1. जिथं peroxide linkage असेल तिथं ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -1 असेल. इन केस ऑफ सुपर ऑक्साईड, हे पर ऑक्साईडमध्ये असेल, पर ऑक्साईड -1. इन केस ऑफ सुपर ऑक्साईड लाईक KO2 मध्ये जर घेतला, सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -12. आता काही स्पेशल केस आहेत. इन केस ऑफ OF2 अँड O2F2 द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज +2 अँड इन केस ऑफ O2F2 द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज +1. फ्ल्युरिन बरोबर जर ऑक्सिजन कंबाईन झाला असेल तर ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल किंवा +1 असेल. बिकॉज फ्ल्युरिन इज द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ऑक्सिजन. फ्ल्युरिनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, ग्रेटर आहे ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. त्यानंतर आणखीन एक आपल्याला जो बघायचा आहे तो आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन स्टेट आपण बघतोय. सो नॉर्मली हायड्रोजनचं ऑक्सिडेशन स्टेट जे असेल ते एकतर -1 असेल और +1 असेल. आता -1 कधी असतं आणि +1 कधी असतं हे बघा. हायड्रोजन इज बॉन्डेड विथ मेटल. हायड्रोजन इज बॉन्डेड विथ मेटल अँड हायड्रोजन इज बॉन्डेड विथ नॉन मेटल. अशा दोन केसेसमध्ये आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालेलं ऑब्झर्व होईल. When hydrogen is bonded with a metal, the oxidation state of hydrogen is -1 and the hydrogen is bonded with a non-metal, the oxidation state of hydrogen is +1. आणि त्यानंतर हाऊ टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट कसं कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. सपोज आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचं आहे SO2 मधलं सल्फरचं कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वी नो दॅट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन. सो त्यासाठी आपल्याला असं करता येईल, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू नेट चार्ज. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपण एक्स कन्सिडर करू. सो एक्स इंटू नंबर ऑफ ऑक्सिजन 2 आहेत इज इक्वल टू नेट चार्ज, म्हणजे इथं वरती चार्ज काही नाही आहे, नेट चार्ज 0. सो एक्स +2 इंटू एका ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट असेल -2 इज इक्वल टू 0. एक्स 2 इंटू -2 -4 is equal to 0 or x is equal to +4. So in case of SO2 the oxidation state of sulfur is +4. SO2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट सल्फरचं असणार आहे +4. इन केस ऑफ एनी आयॉन, मी आयॉन बघतो आणि सपोज जर असा आहे SO4-2 द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन SO4-2 तर असं करता येईल, we can consider the oxidation state of sulfur is X. ह्या मॉलिक्यूलमध्ये 4 ऑक्सिजन आहेत
is equal to net charge -2. So x प्लस 4 एका ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट असतं -2 इज इक्वल टू -2. 4 इंटू -2 -8 इज इक्वल टू -2. -8 राईटला गेले. x इज इक्वल टू +8 -2 दॅट इज +6. So in case of SO4 -2 the oxidation state of sulfur is +6. या ठिकाणी ऑक्सिजन सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट +6 हे असेल. नंतर आणखीन काही मॉलिक्युल्स आपण घेऊया. सपोज मी एक्झाम्पल घेतोय KMnO4. हे दोन फेमस एक्झाम्पल्स आहेत. KMnO4 is a strong oxidizing agent and we can calculate the oxidation state of manganese. So असं लिहिता येईल मला oxidation state of potassium plus oxidation state of manganese plus 4 into oxidation state of oxygen is equal to net charge. नेट चार्ज काही नाही आहे म्हणजे 0 आहे. पोटॅशियम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम इज अ +1 बिकॉज पोटॅशियम इज अ फर्स्ट ग्रुप एलिमेंट अल्कली मेटल. +1 असेल. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅंगनीज वी कॅन कॅल्क्युलेट. एक्स कन्सिडर करतो आहे. 4 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सिंगल ऑक्सिजन -2 इज इक्वल टू नेट चार्ज 0. सो +1 प्लस एक्स 4 इंटू -2 -8 इज इक्वल टू 0. x -7 is equal to 0. x is equal to +7. So oxidation state of manganese in KMnO4 is +7. KMnO4 मध्ये मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट किती मिळेल आपल्याला +7 इतकं मिळेल. त्यानंतर आणखीन एक मी मॉलिक्यूल घेतोय दॅट इज K2Cr2O7. K2Cr2O7. We can calculate the oxidation state of chromium in K2Cr2O7. K2Cr2O7 is also strong oxidizing agent. High strong oxidizing agent आहे. सो काय करता येईल बघा. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम नंबर ऑफ पोटॅशियम 2 आहेत. सो 2 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 2 chromium plus oxidation state of 7 oxygen is equal to net charge. पोटॅशियमचं ऑक्सिडेशन स्टेट असतं +1. 2 इंटू +1. सपोज क्रोमियम आपण कॅल्क्युलेट करणार आहे 2x. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन -2 इज इक्वल टू नेट चार्ज 0. So 2 into +1 plus 2 plus 2x 7 into -2 -14 is equal to 0. So 2x -12 is equal to 0. So 2x is equal to +12. X is equal to +6. So oxidation state of chromium is equal to +6 in K2Cr2O7.